फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. आपण फर्स्ट एक्सरसाइज ऑलरेडी कंप्लीट केली आहे याच्या आधीच्या एक्सरसाइजमध्ये. तर आता फर्स्ट क्वेश्चन आपण करतोय. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये 5 पैकी कोणते क्वेश्चन्स आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शन, इन्व्हर्स प्रपोर्शन काय असतं ते डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल सांगितलं होतं. मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय. दोन क्वांटिटीज पैकी जर एक क्वांटिटी इन्क्रीज होते आहे, दुसरी क्वांटिटी डिक्रीज होते आहे प्रपोर्शनेटली, तर त्याला आपण इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणतो. याचा अर्थ काय, समजा फॉर एक्झाम्पल एक्स आणि वाय असं आहे की समजा एक्स 10 आहे आणि वाय 5 आहे. ओके, आणि आता एक्स जर 5 झाला, वाय 10 झाला, किंवा हा 20 झाला, हा डबल झाला, हा याच्या हाफ झाला, तर अशा प्रकारच्या व्हेरिएशनला आपण इन्व्हर्स व्हेरिएशन असं म्हणतो. याच्यात पहा, एक्सची संख्या जेव्हा वाढत होती तेव्हा वायची संख्या कमी झाली आणि एक्सची संख्या हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. 13.2 एक्सरसाइज स्टार्ट करतो आहे आज आपण. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 13.1 एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. डायरेक्ट अँड इन्व्हर्स प्रपोर्शन, स्टँडर्ड 8 CBSEचा चॅप्टर. पहिल्या व्हिडिओत आपण बघितलं होतं डायरेक्ट व्हेरिएशन काय असतं, इन्व्हर्स व्हेरिएशन काय असतं, डिटेलमध्ये पाहिलेलं होतं, विथ एक्झाम्पल पाहिलं आहे आणि फर्स्ट एक्सरसाइज पण कंप्लीट केलेली आहे. तर आता आपण सेकंड एक्सरसाइज स्टार्ट करतो आहे. पहिला क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. यातल्या कोणत्या गोष्टी इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे. तर इन्व्हर्स प्रपोर्शन त्याला म्हणतात की जसं फॉर एक्झाम्पल पहा, एक्स आणि वाय. समजा एक्स आहे 20 आणि वाय आहे 4. जर हा 10 झाला आणि हा 8 म्हणजे काय पहा, जर एक्स हा हाफ झाला, पहिले होता 20, आता 10 झाला म्हणजे हाफ झाला, तर वाय हा डबल झाला. पहा, जर हा डबल झाला असता, 20चा हा 40 झाला असता, तर मग हा हाफ झाला असता. म्हणजे जर एक संख्या वाढते तर दुसरी प्रपोर्शनेटली कमी होते. यांचा प्रॉडक्ट नेहमी सेम असतो. पहा, समजा 20 × 4 केलं किती येणार, 80 येणार. आपण 10 × 8 केलं किती येतं, 80 येतं. आपण 40 × 2 केलं किती येतं, 80 येतं. तर प्रॉडक्ट नेहमी सेम राहतो. एक संख्या वाढते, दुसरी प्रपोर्शनेटली कमी होते. याला आपण इन्व्हर्स प्रपोर्शन असं म्हणतो. जर दोन्ही वाढत आहे किंवा दोन्ही कमी होत आहे तर त्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन असं म्हणतो. पहिला क्वेश्चन काय आहे बरं मग, द नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड द टाइम टू कम्प्लीट द जॉब. जर आपण नंबर ऑफ वर्कर्स वाढवले तर टाइम साहजिकच कमी लागणार आहे. एक गोष्ट वाढणार तर एक गोष्ट कमी होणार. याचा अर्थ पहिला क्वेश्चन कशाचा झाला, इन्व्हर्स व्हेरिएशनचा झाला. संपला क्वेश्चन. आन्सर एवढंच लिहायचं आहे आपल्याला. सेकंड, टाइम टेकन फॉर अ जर्नी अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन युनिफॉर्म स्पीड. हा महत्वाचा शब्द इथे वापरलेला आहे. स्पीड फिक्स आहे, स्पीड कमी जास्ती होत नाहीये. मग कोणत्या दोन गोष्टी मध्ये आपल्याला व्हेरिएशन सांगायचं आहे, टाइम आणि डिस्टन्स. जर साहजिकच आहे, तुम्ही विचार करा, जर 2 तास गाडी चालवल्यावर एखादी गाडी समजा फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटर जात असेल, तर जर मग आपण 4 तास गाडी चालवू तर ती जास्तीच जाणार ना, कारण स्पीड तर सेम आहे. याचा अर्थ इथे जर टाइम वाढेल तर डिस्टन्स पण वाढणार आहे. दोन्ही गोष्टी सोबत वाढतात आहे. म्हणजे हे झालं डायरेक्ट व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन याच्यात नाही आहे. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन होता, एरिया ऑफ कल्टिवेटेड लँड अँड द क्रॉप हार्वेस्टेड. म्हणजे तुमच्याकडे जितकी जागा आहे शेती करायसाठी, शेती करा. थर्ड क्वेश्चन, एरिया ऑफ कल्टिवेटेड लँड अँड क्रॉप हार्वेस्टेड. जेवढी तुमच्याकडे कल्टिवेटेड लँड जास्ती असेल तेवढंच क्रॉप जास्ती निघणार. कमी शेती असेल तर पीक कमी निघेल. जास्ती शेती आहे, मोठी शेती आहे तर पीक जास्त निघणार. म्हणजे दोन्ही गोष्टी जास्त राहणार, नाही तर दोन्ही कमी राहणार. म्हणजे हे सुद्धा डायरेक्टच व्हेरिएशनचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन, टाइम टेकन फॉर अ फिक्स्ड जर्नी. जर्नी फिक्स्ड आहे, म्हणजे होऊ शकतं 500 किलोमीटर जायचं असेल. टाइम टेकन, टाइमचं कोणासोबत रिलेशन पाहायचं आहे, स्पीड. तर आता जर तुम्ही विचार करा, समजा स्पीड तुम्ही वाढवली
तर टाइम तुम्हाला कमी लागणार ना. याचा अर्थ एक गोष्ट वाढणार तर दुसरी गोष्ट कमी होणार. म्हणजे हा कोणता व्हेरिएशन झाला? इनव्हर्स व्हेरिएशन झाला. त्याच्यानंतर लास्ट, पॉप्युलेशन ऑफ कंट्री अँड एरिया ऑफ लँड पर पर्सन. म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या जेवढी वाढत जाईल तर प्रत्येक माणसासाठी जो जागा असेल त्या देशामध्ये ती कमी कमीच होत जाईल. साहजिक आहे, लोकसंख्या जास्ती तर जागा कमी प्रत्येकाला. याचा अर्थ हे सुद्धा इनव्हर्स व्हेरिएशन. लोकसंख्या वाढणार तर प्रत्येकाला अवेलेबल असणारी जागा कमी होणार. चला मुलांनो, सेकंड क्वेश्चन करतोय आपण. जर तुमच्यापैकी कोणी आज पहिल्यांदा माझ्या चॅनलचा व्हिडिओ पाहत आहे तर प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला लगेच नवीन व्हिडिओ मी जेव्हा पब्लिश करीन तुम्हाला लगेच कळेल आहे. आणि मी आठवड्यातून 2 व्हिडिओ कमीत कमी पब्लिश करत असतो. तर सेकंड क्वेश्चन आपण करतोय. इन अ टेलिव्हिजन गेम शो द प्राइज मनी ऑफ 1 lakh इज टू बी डिवायडेड इक्वली अमंग द विनर्स. 1 लाख रुपये आहे, इक्वली वाटायचे. टोटल मनी 1 लाखच आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल अँड फाइंड वेदर द प्राइज मनी गिवन टू एन इंडिव्हिज्युअल विनर इज डायरेक्टली और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ विनर्स. आता त्यांनी हे काही नसतं दिलं तरी आपण आन्सर काढू शकलो असतो. टेबल नसता दिला तरी आपण हे सांगू शकतो की कोणत्या टाईपचं व्हेरिएशन आहे. कसं काय सांगू शकतो? कारण त्यांनी म्हटलं 1 लाख रुपये इक्वली डिवाइड करायचे आहेत. मग आता तुम्ही विचार करा, जर समजा एकच विनर आहे जसं की इथे दिलेलं आहे तर त्यालाच 1 लाख रुपये मिळणार. पण जर विनर 2 असतील तर दोघांना एक एक कुठून मिळणार? टोटल 1 लाख रुपये वाटायचे आहेत आपल्याला. मग दोघांना 50-50 हजार. म्हणजे विनर्सची संख्या जर वाढेल तर प्रत्येकाला मिळणारं प्राइज कमी होत जाईल. एक गोष्ट वाढणार, दुसरी गोष्ट कमी होणार. म्हणजे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. तर आपला पहिला क्वेश्चन होता, फाइंड वेदर द प्राइज मनी गिवन टू इंडिव्हिज्युअल विनर इज डायरेक्टली और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ विनर्स. तर पहिले आपण याचा आन्सर लिहू. As number of winners increases, as number of winners increase, the prize money each gets, the prize money each gets decreases. Therefore, it is an example of, एक गोष्ट वाढणार एक गोष्ट कमी होणार. तर लक्षात घ्या की याला आपण म्हणतो इनव्हर्स व्हेरिएशन. मग हे इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतो नेहमी प्रॉडक्ट सेम. मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं आणि इव्हन आत्ता याच्या आधीच्या पण क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं प्रॉडक्ट सेम राहतो. इथे पण आपण चेक करून पाहू शकतो. समजा याला आपण एक्स घेतलं आणि याला वाय घेतलं तर याचा अर्थ हा प्रत्येक हा मग आपला x1 झाला, x2, x3, x4, x5, x6, x7. हा y1, y2 मी याला इथे लिहितो, y3 हा झाला y4, हा झाला y5, y6 आणि y7. तर यांचा प्रॉडक्ट सेम असणार. म्हणजे 1 मल्टी प्रॉडक्ट इज सेम, दॅट इज therefore x into y is constant. हे सेम राहणार. म्हणजे 1 into 1 lakh जेवढा आहे तेवढंच 2 into 50,000 आहे ना, तेवढंच येतं. तेवढंच असणार 4 into y3, तेवढंच असणार 5 into y4, तेवढंच असणार 6 into नाही 6 तर आहे नाही, तेवढंच असणार 5च्या नंतर काय आहे बरं 8, तेवढंच असणार 8 मल्टिप्लाइड बाय y5, तेवढंच असणार 10 मल्टिप्लाइड बाय y6, तेवढंच असणार 20 मल्टिप्लाइड बाय y7. सगळ्यांचा प्रॉडक्ट किती येणार आहे 1 लाख. कारण 2 into 50,000 पण 1 लाख आहे, 1 into 1 लाख पण 1 लाखच आहे. मग आता प्रत्येकाचा प्रॉडक्ट 1 लाख आहे तर याला आपण पुढे कसं सॉल्व्ह करणार. therefore 1 lakh is equal to 4 multiplied by y3. Similarly 1 lakh is equal to 5 multiplied by y4. Similarly 1 lakh is equal to 8 multiplied by y5. पहिले आपण या 3 व्हॅल्यूज काढून घेऊ. मग y3 कसा येणार बरं 1 lakh डिवायडेड बाय 4. हा मल्टिप्लायचा 4 इकडे झाला डिवाइड. सिमिलरली बाकीच्या व्हॅल्यूज आपण काढून घेऊ. तसं मग आता याला डिवाइड करू तर किती येणार आन्सर 25,000.
Y3 आला 25. याचा अर्थ जर 4 लोक असतील तर प्रत्येकाला 25,000 रुपये मिळतील. अगदी साधा कॉमन सेन्स आहे बा. जर 5 लोक असतील तर प्रत्येकाला 20,000 रुपये मिळणार आहेत. त्याच्यानंतर जर 8 लोक असतील, कॅल्क्युलेशन फार जास्ती कठीण नाही, थोडंसं तुम्ही डोकं लावलं तर जास्त कॅल्क्युलेशन नाही करावं लागणार. इथे बा 4 लोक जेव्हा होते तेव्हा प्रत्येकाला 25,000 मिळत होते. मग आता जर 8 लोक आहेत तर त्याच्याही अर्धे मिळतील ना, म्हणजे आता प्रत्येकाला 12,500 रुपयेच मिळतील. अजून 2 राहिले. जर 10 लोक असेल तर किती मिळणार आणि 20 लोक असेल तर किती मिळणार, त्याचा आन्सर काढून घेऊ. प्रॉडक्ट तर 1 लाखच आहे. तर जर 1 लाख रुपये आपल्याला 10 लोकांमध्ये वाटायचे असतील तर प्रत्येकाला किती मिळेल, आणि 1 लाख रुपये जर 20 विनर्स झाले तर मग किती मिळेल. 1 लाख डिवायडेड बाय 10 म्हणजे प्रत्येकाला किती मिळाले बरे. 1 0 कटला म्हणजे प्रत्येकाला 10,000 रुपीज मिळाले असते. इफ देअर वर 10 विनर्स ईच वुड गेट 10,000 रुपीज. आणि जर 20, आता तुम्ही पहा अगदी साधं कॉमन सेन्स आहे. 10 लोक असताना प्रत्येकाला जर 10,000 मिळत होते तर लोकांची संख्या विनर्सची जर 20 झाली तर मग अजून अर्धेच होऊन जातील ना पैसे. म्हणजे याचा अर्थ आता फक्त 5,000 रुपीज मिळणार प्रत्येकाला. झालं पहा आपला आन्सर. या टेबलमध्येच व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. क्वेश्चन संपला आपला. इतका साधा सिंपल क्वेश्चन आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन करू मित्रांनो. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सगळे क्वेश्चन्स आरामात समजतात आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन आहे तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडतोय तरी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन कॉमेंट करा. मी तुमच्या कॉमेंटची वाट पाहतोय आणि तुमच्या कॉमेंटला नक्की उत्तर देणार. नेक्स्ट क्वेश्चन. रहमान इज मेकिंग अ व्हील युजिंग स्पोक्स. ही वॉन्ट्स टू फिक्स इक्वल स्पोक्स in such a way that the angles between each pair of consecutive spokes are equal. याचा अर्थ काय, हा अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल आहे, तेवढाच हा अँगल आहे, तेवढाच हा अँगल. हे अँगल इक्वल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता पहा इथे जर हा जर अँगल इक्वल असेल, हे प्रत्येक अँगल जर इक्वल आहे, सगळे अँगल मिळून जर आपण एका सर्कल पाशी जेवढे अँगल बनतात या सगळ्या अँगलला ऍड केलं तर आपल्याला माहिती आहे 360 डिग्री येतं म्हणून. तर जर 4 इथे अँगल बनतात आहे, 4 स्पोक्स आहे म्हणजे 4 अँगल बनतात आहे, तर प्रत्येक अँगल कितीचा असणार बरं, 360/4 90 डिग्री बाय इथे त्यांनी लिहून दिलेला. कारण सगळे अँगल मिळून 360 होणार ना. तर बा इथे 4 × 90 360, 6 × 60 360. कारण इनव्हर्स प्रोपोर्शन आहे तर मल्टिप्लिकेशन सेम राहणार. इथे आपल्याला लिहायचं आहे आर द नंबर ऑफ स्पोक्स अँड अँगल्स फॉर्म्ड बिटवीन द पेअर्स ऑफ कॉन्झिक्युटिव्ह स्पोक्स इन इनव्हर्स प्रपोर्शन. पहा जेव्हा 4च स्पोक होते तर त्यांच्यामधला अँगल 90 डिग्रीचा होता. पण जशी स्पोकची संख्या वाढली दुसऱ्या फिगरमध्ये, जसे 6 स्पोक्स झाले तर साहजिकच त्यांच्यामधला अँगल कमी होऊन गेला ना, अँगल 60 डिग्रीचाच झाला. जसजशी स्पोकची संख्या वाढत जाईल तसतसा त्यांच्यामधला जो अँगल होता तो कमी 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 होत जाणार. म्हणजे आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आलं, त्यांनी म्हटलं होतं इनव्हर्स प्रोपोर्शन आहे का, तर आपण म्हणणार येस. ॲज नंबर ऑफ स्पोक्स इन्क्रीज अँगल बिटवीन देम डिक्रीजेस. अँगल बिटवीन them decreases. So it is an example of inverse variation. आणि इनव्हर्स प्रपोर्शन ही म्हणू शकता, व्हेरिएशन ही म्हणू शकता. इनव्हर्स प्रपोर्शन आहे हे झालं आपलं. मग therefore the product is same. दॅट इज x × y ही व्हॅल्यू राहणार कॉन्स्टंट. एकाला x घ्या, एकाला y घ्या. कॅल्क्युलेट द अँगल बिटवीन अ पेअर ऑफ कॉन्झिक्युटिव्ह स्पोक्स ऑन अ व्हील विथ 15 स्पोक्स. अजून एक बनवायचं आहे. जर स्पोक्स 15 असते तर अँगल किती असता हेही काढायचं आहे. हाऊ मेनी स्पोक्स वुड बी नीडेड इफ द अँगल बिटवीन अ पेअर ऑफ कॉन्झिक्युटिव्ह स्पोक्स इज 40. तसंच अजून एक करायचं आहे आपल्याला याच्यातच. अजून एक क्वेश्चन आहे पुढे पण. जर अँगल असता 40 डिग्रीचा तर स्पोक्स किती असते हे विचारलेलं आहे. तर पाहू आता कसा करता येईल हा क्वेश्चन आपल्याला. आपण पहिले याला आपण म्हटलं की प्रॉडक्ट इज कॉन्स्टंट.
प्रोडक्ट इज कॉन्स्टंट, तर याचा अर्थ 4 मल्टिप्लाइड बाय 90 जेवढं येणार तेवढंच 6 इंटू 60 येणार, तेवढंच 8 मल्टिप्लाइड बाय y3 येणार, तेवढाच 10 इंटू y4, तेवढाच 12 इंटू y5, तेवढाच 15 इंटू y6 आणि तेवढाच x7 मल्टिप्लाइड बाय 40. तर हा वरचा आपण x घेतलाय, खालचा y1 y2 हा y3 होता, y4 आहे, y5 आहे, y6 आहे, हा y7 आहे. वरचा x1 x2 x3 x4 x5 x6 x7. मल्टिप्लिकेशन किती येणार आहे सेम, म्हणजे 360. तर आपण लिहिलं इथे 360 इज इक्वल टू 8 इंटू y3. मग आता 8 इकडे आणून डिवाइड होईल तर किती येईल बरं, 8 इंटू y3. मग आपल्याला जर y3 काढायचं आहे तर 8 इकडे आणून डिवाइड जेव्हा होईल तर हा किती येईल बरं, मी याला डिवाइड करतो आहे 360 ला 8 ने, 45 डिग्री आला, 360 बाय 8 केला. म्हणजे याचा अर्थ जेव्हा 8 स्पोक्स बनतील तेव्हा प्रत्येक 2 स्पोक्स मध्ये किती डिग्रीचा अँगल बनणार, 45 डिग्रीचा. पुढे जर 10 असले स्पोक्स तर काय होईल बरं, 10y4 अँगल तर 360 आहे. मग आता 10 इकडे आणून झाला डिवाइड, 36 येणार आपला आन्सर. 360 बाय 10, 0 0 कटला, म्हणजे आपला आन्सर काय आलं बरं, 36. आन्सर इज, म्हणजे जर 10 स्पोक्स आहे तर प्रत्येक 2 स्पोक मधला अँगल बनला 36 डिग्रीचा. पुढे 12 इंटू y5, 12 इंटू y5 पण अँगल 360. मग आता हा इकडे आणून परत आपण डिवाइड केला, y5 इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय 12. y5 ची व्हॅल्यू आली 12 3 जा 36, y5 आला 30 डिग्री. त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करतोय आता आपण. मग आता 15 इंटू y6, 15 मल्टिप्लाइड बाय y6 इक्वल टू परत 360, y6 इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय 15 डिवाइड करतोय आणि आन्सर लिहितोय आपण. तर y6 इज इक्वल टू डिवाइड केलं तर काय येणार बरं, 24 डिग्री. आणि लास्ट, जर 40 डिग्री अँगल असेल तर किती स्पोक्स आहे, तसा क्वेश्चन होता जो आपण इथे लास्ट मध्ये लिहिलेला होता बा, x7 इंटू 40. प्रोडक्ट तर सेम आहे 360 ना. x7 इंटू 40 इक्वल टू 360, याचा अर्थ x7 इज इक्वल टू 360 बाय 40, 0 0 कटला, x7 इक्वल टू 9. तर याचा अर्थ जर 40 डिग्री अँगल आहे तर नंबर ऑफ स्पोक्स किती असणार, 9 स्पोक्स असणार. आन्सर वर्ड्स मध्ये लिहायला विसरायचं नाही. आणि जर 15 स्पोक्स आहे तर त्यांच्यामधला अँगल किती असणार, आपण आत्ताच काढला. जर 15 स्पोक्स असतील तर त्यांच्यामधला अँगल बनतो 24 डिग्री. आन्सर वर्ड्स मध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन आपण करतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन, त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेला, आता इथून लहान लहान क्वेश्चन्स आहेत पुढचे. इफ अ बॉक्स ऑफ स्वीट्स इज डिवायडेड अमंग 24 चिल्ड्रन, म्हणजे आपल्याला मुलांची संख्या दिलेली आहे आणि दे विल गेट 5 स्वीट्स ईच. स्वीट्स ईच चाइल्ड गेट्स. जर 24 चिल्ड्रन आहे तर प्रत्येकाला किती मिळत आहे, 5. हाऊ मेनी वुड ईच चाइल्ड गेट, प्रत्येकाला किती मिळेल हे काढायचं आहे. इफ द नंबर ऑफ चिल्ड्रन इज रिड्यूस्ड बाय 4, बरेच मुलं आता इथे काय करतात माहिती आहे, चुकून रिड्यूस्ड बाय 4 आहे, मुलं चुकून चिल्ड्रनची संख्या 4 लिहून टाकतात. 4 मुलं असं नाही म्हटलं आहे, चिल्ड्रनची संख्या 4 नी कमी झाली तर असं म्हटलेलं आहे. तर 4 नी कमी झाली तर म्हणजे आता किती आहेत चिल्ड्रन, आता आहेत 24. मग आता कमी झाली तर म्हणजे 20. समजा आपण याला घेतलं x आणि याला आपण घेतलं y, तर हा आपला असतो x1, हा y1, हा असतो आपला x2 आणि हा असतो y2. आता साहजिकच तुम्ही विचार करा, जर 24 मुलं असताना प्रत्येकाला 5 स्वीट मिळायचे, मुलांची संख्या जर कमी झाली, 20च मुलं आहेत तर प्रत्येकाला जास्ती मिळणार ना. मग म्हणजे ॲज नंबर ऑफ चिल्ड्रन डिक्रीज, द नंबर ऑफ स्वीट्स each gets will increase.
म्हणजे एक गोष्ट जर कमी होते आहे तर दुसरी गोष्ट वाढते आहे, म्हणजे इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. मग देअरफॉर प्रॉडक्ट इज सेम. इनव्हर्स असेल तर प्रॉडक्ट असतो सेम. म्हणजे 24 × 5 याचं जेवढं आन्सर राहणार तेवढंच राहणार 20 × y2. तर हा 24 × 5 असाच राहिला. मल्टिप्लायचा 20 इकडे झाला डिव्हाइड. 5 × 1 = 5, 5 × 4 = 24 ने 24 ला डिव्हाइड केलं. आला आपला आन्सर. याचा अर्थ बा पहिले प्रत्येकाला 5च चॉकलेट मिळायचे, 5च स्वीट मिळायचे. आता प्रत्येकाला 6 स्वीट मिळणार. आन्सर लिहायचं देअरफॉर नाउ ईच चाइल्ड गेट्स 6 स्वीट्स. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन करू. मला अपेक्षा तुम्हाला आरामात हा क्वेश्चन समजला असेल. जर अडचण आहे तर मला सांगा, कॉमेंट बॉक्समध्ये जा, मी तुम्हाला नक्की हेल्प करेन. नेक्स्ट क्वेश्चन करतो मित्रांनो. फार्मर हॅज इनफ फूड टू फीड 20 ॲनिमल्स. म्हणजे आपल्याला दिलेली आहे ॲनिमल्सची संख्या 20 इन द कॅटल फॉर 6 days. आणि ते किती दिवस चालेल फूड हे दिलेलं आहे. हाऊ लॉंग वुड द फूड लास्ट. आता म्हटलंय किती दिवस चालेल. इफ देअर वर 10 मोर ॲनिमल्स. 10 नाही 10 मोर. म्हणजे इथे 30 ॲनिमल्स लिहायचे आहे आपल्याला. तर जर 20 ॲनिमलला एखादं फूड ठेवलेलं 6 दिवस चालत होतं, तर 20 लोकांच्या जागी 20 ॲनिमलच्या जागी जर 30 ॲनिमल आले तर साहजिकच लवकरच संपून जाईल. म्हणजे हे झालं इनव्हर्स व्हेरिएशन. तर इथे आपल्याला लिहावं लागेल ॲज नंबर ऑफ ॲनिमल्स इनक्रीज the food will last for less number of days. म्हणजे एक गोष्ट वाढते तर दुसरी कमी होते आहे. therefore it is an example of inverse variation. हे आपल्याला लिहिणं आवश्यक असतं मित्रांनो, की आपण का बरं म्हणतोय इनव्हर्स व्हेरिएशन वगैरे. आणि बरेच लोक काहीच नाही लिहिणं आवश्यक आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशन आहे तर प्रॉडक्ट असतो सेम. म्हणजे 20 × 6 जितका येणार तितकाच येणार. 30 × याला घेतला आपला y2 आहे. हा 30 × y2. y2 काढण्यासाठी 20 × 6 हा मल्टिप्लायचा 30 इकडे डिव्हाइड करून टाकला. 0 0 कट केला. काय आलं बरं. 2 × 6/3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 2 × 2 = 4. आला आन्सर आपला. म्हणजे जर आता 10 ॲनिमल वाढले तर फूड जो आहे तो आता 4च दिवसात संपून जाणार. सो देअरफॉर नाउ फूड विल लास्ट फॉर ओनली 4 days. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन करतोय आपण. 5 क्वेश्चन आपले झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहू कसा आहे. क्वेश्चन नंबर 6. A contractor estimates that 3 persons could rewire Jasminder's house in 4 days. चला ठीक आहे. म्हणजे त्या माणसाने जर 3 वर्कर लावले आहे तर 4 दिवसात काम होत आहे. इफ ही युजेस 4 persons instead of 3, जर त्यांनी 3च्या जागी 4 माणसं लावले, हाऊ लॉंग शुड दे टेक टू कम्प्लीट द जॉब. तर किती दिवसात काम व्हायला पाहिजे. आता तुम्ही विचार करा, जर 3 माणसं लावल्यावर काम करायला 4 दिवस लागत होते, तर आता आपण लोक वाढवले आहेत. पहिले 3च माणसं होते, आता आपण 4 माणसं केले. मग साहजिकच आपलं काम लवकर होणार ना. म्हणजे जशी वर्करची संख्या वाढेल तसे नंबर ऑफ डेज कमी होतील. ॲज नंबर ऑफ वर्कर्स इनक्रीज number of days needed to complete the job will decrease. Therefore it is an example of inverse variation.
मग इनवर्स व्हेरिएशन आहे तर देअरफॉर प्रॉडक्ट इज सेम, म्हणजेच x इंटू वाय इज कॉन्स्टंट, प्रॉडक्ट इज सेम. म्हणजे 3 इंटू 4 इज सेम ॲज 4 मल्टिप्लाइड बाय y2. 3 4 जा 12, मल्टिप्लायचा 4 इकडे डिवाइड करून टाकला, डिवाइड झाला, आन्सर आलं 3. म्हणजे आता 4 लोक लावले आहे तर 3च दिवसात काम कंप्लीट होणार आहे, असं आन्सर लिहून ठेवू. देअरफॉर नाऊ ओनली 3 days will be needed. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन करतोय. आपले 6 क्वेश्चन ऑलरेडी झाले आहे. जर तुम्हाला कोणाला काही कन्फ्युजन आहे तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कॉमेंट करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत आहे तरी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कॉमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करू शकता प्लीज. थँक्यू सो मच. पुढचा क्वेश्चन करतोय मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7. A batch of bottles were packed in 25 boxes with 12 boxes in each box. Okay, 12 bottles in each box. Okay, तर आपल्याला दिलेला आहे नंबर ऑफ बॉक्सेस 25 आणि बॉटल्स इन ईच बॉक्स. बॉटल्स इन ईच बॉक्स किती होते? 12 होते. इफ द सेम बॅच, म्हणजे जेवढ्या बॉटल्स आपण पहिले भरल्या होत्या, किती बॉक्स भरले होते? 25 बॉक्स. आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपण किती बॉटल्स भरल्या? 12 बॉटल्स भरल्या. आता ते म्हणतात आहे की तेवढ्याच बॉटल्स आहे, पण आता आपण त्या 20 बॉटल्स इन ईच बॉक्स भरतोय. इफ पॅक्ड युजिंग 20 बॉटल्स इन ईच बॉक्स, इथे लिहायचं आहे 20. हाऊ मेनी बॉक्सेस वुड बी फिल्ड, किती बॉक्सेस लागतील? आपण शब्द याला घेतलं x आणि याला घेतलं y. हा आपला असतो x1, हा आपला असतो x2, हा असतो y1, हा असतो y2. हे असं लिहायची गरज नसते तुम्हाला एक्झाममध्ये, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी लिहून देतो, बाकी काहीही गरज नाही. जर आपण एका बॉक्समध्ये जे पहिले आपण 12 बॉटल्स ठेवायचो तेव्हा आपल्याला 25 बॉक्स लागत होते. आता जर आपण एका बॉक्समध्ये 12च्या जागी 20 बॉटल ठेवू तर साहजिकच आपल्याला कमी बॉक्स लागतील. तर आपल्याला हेच लिहायचं आहे, एक गोष्ट वाढते आहे दुसरी कमी होत आहे. ॲज नंबर ऑफ बॉटल्स इन बॉक्स इन्क्रीजेस, ॲज नंबर ऑफ बॉटल्स इन अ बॉक्स इन्क्रीज, द नंबर ऑफ बॉक्सेस नीडेड विल डिक्रीज. एक गोष्ट वाढली दुसरी गोष्ट कमी झाली. देअरफॉर इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनवर्स व्हेरिएशन. मग इनवर्स व्हेरिएशन असेल तर देअरफॉर प्रॉडक्ट इज सेम. प्रॉडक्ट सेम म्हणजेच x इंटू वाय इज कॉन्स्टंट, म्हणजेच 25 इंटू 12 विल बी सेम ॲज x2 मल्टिप्लाइड बाय 20. 25 इंटू 12 मल्टिप्लायचा 20 झाला डिवाइड. 5 4 जा 20, 5 5 जा 25. काय आलं बरं? 5 इंटू 12 बाय 4. 4 1 जा 4, 4 3 जा 12. काय उरलं बरं? 5 इंटू 3, 5 3 जा 15. म्हणजे याचा अर्थ आता फक्त 15च बॉक्सची आपल्याला गरज पडेल. देअरफॉर ओनली नाउ 15 बॉक्सेस विल बी नीडेड. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन करतो. आपले थोडेच क्वेश्चन बाकी आहेत. आता पाहू पुढचा क्वेश्चन कसा करायचा आहे. क्वेश्चन नंबर 8. A factory requires 42 machines to produce a given number of articles in 63 days. म्हणजे आपल्याला दिलेला आहे मशीन्सची संख्या 42 आणि नंबर ऑफ डेज किती दिलेला आहे? नंबर ऑफ डेज आहे 63. 42 मशीन लावल्या तर 63 डेज मध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ्या वस्तू आपण बनवू शकतो. हाऊ मेनी मशीन्स वुड बी रिक्वायर्ड, मशीनची संख्या काढायची आहे. इफ टू प्रोड्यूस द सेम नंबर ऑफ आर्टिकल्स इन 54 डेज, जर तेच काम 54च डे मध्ये करायचं असेल. पहिले आपण जेव्हा 42 मशीन्स लावलं तर आपल्याला आपलं काम 63 डेज मध्ये होत होतं. तेच काम आपल्याला लवकर करायचं आहे, 54च डेज मध्ये करायचं आहे. तर साहजिकच मशीनची संख्या वाढवावी लागणार आहे.
म्हणजे जर काम लवकर करायचं आहे तर मशीनची संख्या वाढवावी लागणार. म्हणजे कोणतं व्हेरिएशन झालं? इनव्हर्स. ॲज नंबर ऑफ डेज needed decreases, number of machines will increase. Therefore, it is an example of inverse variation. इनवर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल आहे तर मित्रांनो, देअरफोर प्रोडक्ट इज कॉन्स्टंट, एक्स इंटू वाय इज कॉन्स्टंट. मग याचा अर्थ 42 इंटू 63 विल बी सेम ॲज x2 इंटू 54. 42 इंटू 63 अपॉन 54 इक्वल टू x2. आता डिव्हाइड करायचं आहे आपल्याला मित्रांनो. 9च्या टेबलमध्ये या दोन्ही संख्या येतात. 9 6 जा 54, 9 7 जा 63. चला पुढचं डिव्हिजन नेक्स्ट स्टेप मध्ये करू. 6 1 जा 6, 6 7 जा 42. आन्सर आलं 7 7 जा 49. सो दिस इज द फायनल आन्सर. आन्सर वर्ड मध्ये लिहायला विसरायचं नाही, वर्ड प्रॉब्लेम आहे. देअरफोर नाउ 49 मशीन्स विल बी नीडेड. कारण आपल्याला काम लवकर करायचं आहे. पहिले आपलं काम 42 डेज मध्ये 63 डेज मध्ये करण्यासाठी 42 मशीन लागायच्या. आता आपल्याला कमी दिवसात काम करायचं आहे 54 मध्ये. मग साहजिकच मशीनची संख्या वाढली. चला पुढचा क्वेश्चन करू मित्रांनो. क्वेश्चन नंबर 9 करतोय आता आपण. क्वेश्चन 9. अ कार टेक्स 2 hours टू रीच अ डेस्टिनेशन. टाइम दिलेला आहे 2 तास. कशामध्ये दिला आहे बरं? आवर्स मध्ये. मी इथे लिहून घेतो. युनिट सेम असणं फार आवश्यक आहे. कधी कधी युनिट वेगळे असतात. 2 hours लागतात. बाय ट्रॅव्हलिंग एट अ स्पीड ऑफ. स्पीड दिलेली आहे. स्पीड कशात दिलेली आहे बरं? किलोमीटर पर आवर. किती स्पीडने चालली होती गाडी? 60च्या. हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे किती टाइम लागेल? वेन द कार ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ 80. अगदी सोपं आहे. जर कार 60च्या स्पीडनी जात होती आणि आपल्याला 2 तास लागत होते, तिथेच जर आपण 80च्या स्पीडनी जाऊ, 80च्या स्पीडनी जाऊ, तर साहजिकच आपण लवकरच पोहोचून जाऊ. म्हणजे स्पीड वाढली तर टाइम कमी. म्हणजे झाला इनव्हर्स व्हेरिएशन परत. तर इथे आपण लिहायचं ॲज स्पीड इन्क्रीज, as speed increases the time needed will decrease. So therefore it is an example of inverse variation. मग इनवर्स व्हेरिएशन आहे तर देअरफोर असतो प्रोडक्ट सेम. एक्स इंटू वाय इज कॉन्स्टंट. तर देअरफोर 2 मल्टिप्लाइड बाय 60 विल बी सेम ॲज x2 मल्टिप्लाइड बाय 80. सो 2 इंटू 60 अपॉन 80 इज इक्वल टू x2. 0 0 गेट्स कॅन्सल. 2 1 जा 2, 2 4 जा 8. इट्स 6/4. आपल्याला आर्स मध्ये करायचं आहे. फ्रॅक्शन मध्ये येत आहे आपला आन्सर. मी याला आन्सर काढून घेतो. तर काय येणार बरं? 6/4 म्हटलं तर आपला आन्सर आलं 6/4 इज 3/2. राईट. 3/2 आवर्स. 3/2 म्हणजे किती? 1.5. 1.5 आवर्स. फायनल आन्सर आपल्याला लिहून टाकायचं. वर्ड मध्ये लिहायचं. वर्ड प्रॉब्लेम आहे. जर कोणाला समजण्यात कन्फ्युजन झालं असेल हा 1.5 कसा आला, आपण डिवाइड करतोय बा मित्रांनो. आपला कोशंट आहे, हा रिमाइंडर आहे. आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो आन्सर? असं लिहितो कोशंट रिमाइंडर अपॉन डिव्हायझर. हा आपला डिव्हायझर असतो. तर कोशंट आपण लिहितो इथे. कोशंट किती होता? 1. मग रिमाइंडर लिहितो. रिमाइंडर पण होता 1 अपॉन डिव्हायझर. हे कशात आलं? तासामध्ये आलं. हाफ आवर म्हणजे किती होतात बरं? 30 मिनिट्स. म्हणजे आपण असंही लिहू शकतो 1 hour आणि 30 मिनिट्स. असं सुद्धा लिहू शकतो आपल्याला वर्ड्समध्ये लिहिताना, किंवा 1.5 hour लिहू शकतो. आन्सर वर्ड्समध्ये लिहायला विसरायचं नाही मित्रांनो. वर्ड प्रॉब्लेम आहे. फायनल आन्सर वर्ड्समध्ये आपलं असलं पाहिजे.
चला पुढचा क्वेश्चन करतोय. क्वेश्चन नंबर 10, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. 2 persons could fit a new window in a house in 3 days. ओके, तर इथे दिले होते नंबर ऑफ वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज. 2 माणसं 3 दिवसात काम करत होते. वन ऑफ द पर्सन्स फेल इल बिफोर द वर्क स्टार्टेड. म्हणजे आता किती लोक राहिले? एकच राहिले. हाऊ लॉंग वुड द जॉब टेक नाउ. किती दिवस लागेल माहिती नाही. हाऊ मेनी पर्सन्स वुड बी नीडेड टू फिट द विंडो इन 1 डे. जर काम एकच दिवसात करायचं असेल तर किती माणसं लावावं लागतील? असा आपला क्वेश्चन आहे. याच्यात 2 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहे. पाहू कसा करायचा क्वेश्चन. सोपा एकदम. जर एखादं काम करायला आपण जेव्हा 2 माणसं लावले होते तेव्हा 3 दिवसात काम व्हायचं. आता एकच माणूस आहे तर साहजिकच जास्त दिवस लागणार. तर आपल्याला इन्व्हर्स व्हेरिएशन परत. ॲज नंबर ऑफ वर्कर्स डिक्रीज द नंबर ऑफ डेज विल इनक्रीज. Therefore, it is an example of inverse variation. इन्व्हर्स व्हेरिएशन आहे त्याचा अर्थ मित्रांनो प्रॉडक्ट इज सेम. x into y इज कॉन्स्टंट. मग x into y कॉन्स्टंट आहे तर आता याचा अर्थ 2 into 3 is same as 1 into y2 and it is same as x3 into 1. 3 2s are 6 equal to y2 equal to x3. म्हणजे y2 ची पण व्हॅल्यू 6 आहे आणि x3 ची पण व्हॅल्यू 6 आहे. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आहे? 2. पहिला क्वेश्चन, वन ऑफ द वर्कर्स फेल इल बिफोर द वर्क स्टार्टेड. हाऊ लॉंग वुड द जॉब टेक नाउ. तर त्या काम करायला किती दिवस लागतील? 6. दुसरा क्वेश्चन होता हाऊ मेनी पर्सन वुड बी नीडेड टू फिट द विंडो इन 1 डे. एका दिवसात काम करायचं आहे तर किती माणसं लागतील? 6 माणसं लागतील. दोन्ही क्वेश्चनचा आन्सर सेमच आहे, 6. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, आपला चॅप्टर संपायला आला हा. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली एक्सरसाइज पूर्ण डिटेलमध्ये केली होती. आता आपली लास्ट एक्सरसाइज संपते. लास्ट क्वेश्चन, अ स्कूल हॅज 8 periods a day each of 45 minutes. तर इथे पिरियड्सची संख्या दिलेली आहे आणि ड्युरेशन दिलेला आहे. ड्युरेशन म्हणजे किती टाइम लागतो. कशामध्ये दिलेला होता? मिनिटमध्ये. 8 periods 45 मिनिटचा प्रत्येक पिरियड. हाऊ लॉंग वुड ईच पिरियड बी इफ द स्कूल हॅज 9 periods a day. Assuming the number of school hours to be the same. आपल्याला स्कूलचा टाइम नाही वाढवायचा आहे, जेवढा आहे तेवढा सफिशियंट आहे. तर 8 पिरियडच्या जागी 9 पिरियड घ्यायचं जर ठरवलं तर किती वेळेचा घ्यावा लागेल? साहजिकच कमी वेळ द्यावा लागेल कारण टाइम तर टोटल तर टाइम तेवढाच आहे. मग इथे आपल्याला लिहावं लागेल ॲज नंबर ऑफ पिरियड्स इनक्रीज द टाइम फॉर ईच विल डिक्रीज. Therefore, it is an example of inverse variation. मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला हे लिहायचं आहे, विसरू नका. मग therefore product is same, x into y is constant. म्हणजे 8 into 45 जेवढा आहे तेवढंच आहे 9 into y2. हाला 8 into 45 by 9 equal to y2. 9 1 जा 9 5 जा. आपला आन्सर आला 8 5 जा 40. याचा अर्थ जर 9 पिरियड्स आपण केले स्कूलमध्ये तर 40 मिनिटाचा प्रत्येक पिरियड राहील. देअरफॉर ईच पिरियड विल बी ऑफ 40 मिनिट्स. तर मित्रांनो, आपला लास्ट क्वेश्चन संपलेला आहे. आपला पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नीट स्टार्टिंग पासून एंड पर्यंत बघितला तर मी शुअर आहे की तुम्हाला काहीही अडचण एकाही क्वेश्चन मध्ये येणार नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा आरामात करू शकाल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका सो दॅट तुम्हाला नवीन चॅनल नवीन व्हिडिओ टाकला की लगेच नोटिफिकेशन मिळेल.
तुमच्या मित्रांसोबत सुद्धा तुम्ही चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आपण लगेच भेटू काही दिवसांनी. मी दुसऱ्या व्हिडिओसोबत परत येतो. टेक केअर. बाय बाय.